नमस्कार. डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. MSBCC हा जो आहे तर आपण त्याचं सर्वेक्षण करतो. जातनिहाय सर्वेक्षण चालू आहे मराठा आरक्षणासंदर्भात. तर ते सर्वेक्षण करताना आपल्याला प्रत्यक्ष सर्वेक्षण करताना ज्या काही समस्या येतात किंवा जे काही अडचणी आल्या आहेत किंवा काल ते भरताना माहिती भरताना तर त्याविषयी थोडी माहिती मी याच्यामध्ये देणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. MSBCC सर्वे म्हणजे महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशनचा सर्वे. त्यातली समस्या आहे OTP न येणे. तर OTP येण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग नेटवर्क कनेक्शनची गरज आहे. शिवाय आपल्या मोबाईलमध्ये जे काही अनावश्यक व्हिडिओ आणि फाईल्स असतात त्या फाईल्स आणि व्हिडिओ सगळ्या आपण उडवून टाकायला पाहिजे. म्हणजेच ते थोडा मोबाईल हलका करायला पाहिजे. जेव्हा आपण सर्वे करण्यासाठी जातो तेव्हा MSBCC हे आपण तिथे दारावर किंवा भिंतीवर लिहिलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला काय काय घेऊन जायचं आहे ते तिथे सर्वे करताना सगळ्यात पहिले आपला मोबाईल ज्याची बॅटरी फुल पाहिजे, निदान 25%च्या पुढे. त्यानंतर मार्कर पेन, ओळखपत्र, स्टॅम्प पॅड, कोरा कागद आणि पेन. कोरा कागद सही घेण्यासाठी, कारण आपल्याला तो अपलोड करावा लागतो. त्यानंतर लॉग इन करण्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज असते आणि शिवाय आपल्या मोबाईलचा जे लोकेशन आहे तेही आपल्याला चालू ठेवणे आवश्यक असतं. पण इथे सांगितलं आहे की तुम्ही तुमचा जर नेटवर्क कनेक्शन नसेल एखाद्या खेडेगावामध्ये म्हणा तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा काम करू शकता, पण त्याचा डाटा तुम्हाला सेव्ह करावा लागेल नेटवर्कमध्ये येऊन. सर्व माहिती अपलोड करावी लागेल. नाव लिहिताना इंग्लिश भाषेचाच वापर करा आणि शिवाय ड्रॉपडाऊनमधील जात निवडता तुम्ही तेव्हा जर ती आरक्षित असेल तर तुमचं काम लगेचच होतं. पुढचा मुद्दा आहे, जर व्यक्ती मराठा असेल आणि उपजात कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी असेल आणि जर त्या व्यक्तीकडे संबंधित जात प्रमाणपत्र असेल तर तुमचा सर्वे लवकरच पूर्ण होतो. आणि जर व्यक्ती मराठा नसेल पण तो ओपन कॅटेगरीमधला असेल तर आपल्याला त्याची माहिती थोडी विचारून ती सेव्ह केली जाते आणि पुढचं सर्वेक्षण मॉड्यूल निवडून आपल्याला सगळी माहिती भरावी लागते. जवळजवळ 180 प्रश्न ते आहेत आणि त्यानंतरच माहिती सबमिट होते. या छोट्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता हे जे आहे सेव्ह सर्वे, याच्यावर जर मी क्लिक केलं तर बघा इथे काय लिहून येतं. आणि कारण मी ते 4 मुद्दे त्यांचे पूर्ण केलेले नाही आहेत तर इथे येतं की तुम्हाला ते 4 मुद्दे भरायचे आहेत. ते सर्वेक्षण आधी करा आणि मगच तुमचा सर्वे सेव्ह होईल. सर्वेक्षणाचे भाग क्रमाने भरणे आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये जे लाल फुल्या असतात, टिकमार असते, म्हणजे तुम्हाला ते नेसेसरी आहे, गरजेचं आहे भरणं. एक मॉड्यूल पूर्ण झालं की कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं, पुढचं मॉड्यूल येतं आपल्यापुढे. आणि जर इतर हा पर्याय निवडला ना तर त्याच्या खाली त्याचं कारण पण आपल्याला लिहावं लागतं. जेव्हा आपण मराठा किंवा ओपन कॅटेगरीची माहिती भरतो तेव्हा शेवटी असे 2 मुद्दे येतात. व्यक्तीसाठीच्या प्रश्नांच्या विभागामध्ये तुम्हाला सगळ्या व्यक्तीची माहिती तिथे भरावी लागते आणि त्यानंतर मग जो मुलाखत देतो त्याची सही एका कागदावर घेऊन त्याचा फोटो तिथे अपलोड करावा लागतो. पुढे आहे, जेव्हा तुम्ही सिंक डेटा टू सर्व्हर मेनूवर क्लिक करता ना तेव्हा ते तुमच्या मोबाईलवरून सर्व्हरवर अपलोड केलेल्या एकूण फाईलची संख्या दाखवतं. हे पहा, इथे 3 रेषा आडव्या दिसत आहेत वर डाव्या बाजूला. हे बघा इथे, तिथे आपण क्लिक करूया आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला असे काही पर्याय येतात 3. तर याच्यामध्ये जो सेकंड नंबरचा पर्याय आहे त्याला आपण क्लिक केलं की आपण किती काम केलेलं आहे, किती घरं केले ते आपल्याला दिसतं. हे बघा इथे आलेले आहेत 24 फाईल आणि इथे खाली आलं आहे अपलोड डाटा. तर तुम्ही तो संध्याकाळी काम झालं की तो डाटा अपलोड करायचा असतो. बॅक जाण्यासाठी पुन्हा 3 रेषावर क्लिक करा आणि पहिलं ऑप्शन निवडा, तुम्ही बॅक जाता आणि कंटिन्यू करून आपलं पुढचं काम करू शकता. सर्वे करताना पॉपअपच्या काही विंडो येतात ज्या इंग्लिशमध्ये लिहिलेल्या असतात, तर त्याचा काय अर्थ होतो ते आपण पाहूया. माझ्याकडे ही वेळेची कमतरता असल्यामुळे कृपया तुम्ही स्क्रीनशॉट मारून ते वाचू शकता त्या सगळ्या. आता त्या संदर्भात जर काही उपाय असतील तर ते सुद्धा इथे दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता.